नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी या भाग 1 या भागाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 असे दोन भागामध्ये विज्ञानाची विभागणी झालेली आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या मध्ये 40 मार्काचा पेपर असतो आणि भाग 2 मध्ये 40 मार्काचा पेपर असतो। तर आज मी चांडवले दत्तात्रय शिवदास, मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले माध्यमिक विद्यालय नेलकरंजी, आज आपण या ठिकाणी मूलद्रव्याचे वर्गीकरण या पाठाची माहिती आपण या ठिकाणी या पाठामध्ये आपण घेणार आहे। प्रकरण 2 मूलद्रव्याचे वर्गीकरण आणि या मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हा प्रकरण 2 विज्ञान भाग 1 या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकातलं मुखपृष्ठ दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे, तर मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरणामध्ये सर्वात प्रथम मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचे वर्गीकरण हा भाग आपण सुरुवातीला पाहणार आहे। त्याच्यानंतर डोब्रायनरची ट्रिके, त्याच्यानंतर न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, त्यानंतर मेंडेलीवची आवर्त सारणी आणि शेवटी या प्रकरणाच्या आधुनिक आवर्त सारणी यांचा अभ्यास आपण ओळीनं सविस्तरपणे या पाठामध्ये घेणार आहे। सुरुवातीला आपण इयत्ता 9वी मध्ये मूलद्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्याचे प्रकार कोणते हा भाग आपण शिकलेला आहे। मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे हा भाग आपण इयत्ता 9वी मध्ये घेतलेला आहे। तरी सुद्धा एक उजळणी म्हणून आपण या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तर पाहणार आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे, द्रव्यांचे प्रकार कोणते? द्रव्य, मूलद्रव्ये, मिश्रणे आणि संयुगे याच्यामध्ये आणखी एक प्रकार येतो, तो म्हणजे द्रव्याच्या अवस्थामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे 3 अवस्था आपल्याला पाहायला मिळतात। एक म्हणजे स्थायी रूप, द्रवरूप आणि वायुरूप, आणि प्लाझ्मा एक अवस्था आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते। मूलद्रव्याच्या प्रकारामध्ये आपण बघितलं तर मूलद्रव्याचे ढोबळमानाने 2 गट पाडलेले आहेत। सुरुवातीला एक धातुरूप मूलद्रव्ये आणि अधातुरूप मूलद्रव्ये, आणि त्यानंतर आणखी एक गट शोधण्यात आला, तो म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्ये। आणखी एक प्रश्न बघा या ठिकाणी, द्रव्याच्या लहानात लहान कणास काय म्हणतात? तर सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की द्रव्याच्या लहानात लहान कणास आपण अणू असं म्हणतो। मूलद्रव्ये आणि संयुगे यामध्ये नेमका काय फरक आपल्याला जाणवतो, तर मूलद्रव्याची घटक मूलद्रव्ये ही एकाच घटकापासून बनलेली आहेत आणि संयुगामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त मूलद्रव्ये एकत्र येऊन त्यांच्या संयोगातून ही संयुग तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहणार आहे ते म्हणजे मूलद्रव्याचे वर्गीकरण, आणि वर्गीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे आज मितीस विज्ञान जगताला जवळजवळ 118 मूलद्रव्ये ज्ञात झालेली आहेत, म्हणजे माहिती पडलेली आहे। सन 1800च्या सुमारास 30 मूलद्रव्ये माहीत होते। काळाच्या ओघामध्ये अनेक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला। मोठमोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा त्यासाठी त्यांच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काहीतरी आकृतीबंध आहे का हे जाणून घेण्याचं उत्सुकता या वैज्ञानिकांना लागून गेली, आणि वैज्ञानिकांनी
मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचं शास्त्र आपल्याला कसं करता येईल विकसित, या संदर्भात त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली. आणि मग सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला मूलद्रव्यांची संख्या कमी होती त्यावेळेला ढोबळमानाने धातू आणि अधातू असे 2 गट पाडलेले होते. पुढील काळामध्ये धातू सदृश्य नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला आणि मग 3 भाग, मूलद्रव्ये, त्याचे गुणधर्म याविषयीचं ज्ञान जसं वाढू लागलं तसतसं वर्गीकरणाच्या अनेक पद्धती वैज्ञानिकांनी शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. तर या ठिकाणी आपण 3 भाग सुरुवातीला पाडलेले आहेत. ते म्हणजे धातुरूप मूलद्रव्ये, अधातुरूप मूलद्रव्ये आणि धातू सदृश्य मूल. मूलद्रव्ये. त्यानंतर आणखी पुढं जसजसं मूलद्रव्यांचा शोध लागत गेला तसतसं अनेक शास्त्रज्ञांना उत्सुकता लागली, वर्गीकरणाचं शास्त्र विकसित करायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये एक नाव आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे डोब्रायनरची ट्रिके. डोब्रायनर हा 1817 मध्ये डोब्रायनर 1817 मध्ये डोब्रायनर हा जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्याची गुणधर्म आणि त्याची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले आणि त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना ट्रिके असं नाव दिलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 मूलद्रव्यांचे त्यांनी गट पाडले. गट पाडताना मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि त्यांना एक वैशिष्ट्य असं दिसून आलं की एका ट्रिकामध्ये 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आणि असे दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. म्हणजे 3 गट ज्या वेळेला पाडले गेले त्याच्यामध्ये पहिलं आणि शेवटचं मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाबरोबर येते. असं ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला 3 गटाच्या समूहाला डोब्रायनरनं ट्रिके असं नाव दिलेलं आहे. मात्र ही सर्व ज्ञात मूलद्रव्ये वर्गीकरण डोब्रायनरच्या ट्रिकामध्ये होऊ शकलं नाही, ही त्याची मर्यादा. म्हणजे सर्व त्या काळी ज्ञात असणारी मूलद्रव्ये फार थोडीच मूलद्रव्यांचं ट्रिकामध्ये वर्गीकरण होऊ शकलं. आता या ठिकाणी आपल्याला हे ट्रिके पाहायला मिळते. बघा, सुरुवातीला एक उदाहरण आपण या ठिकाणी तपसून बघूया की वर जे आहे ते म्हणजे मूलद्रव्यांची नावं आहेत आणि या ठिकाणी जे दाखवलेलं आहे ते अणुवस्तुमानांक. पहिलं मूलद्रव्य आहे ते म्हणजे या ठिकाणी आहे ते म्हणजे लिथियम, नंतर आहे सोडियम आणि नंतर आहे पोटॅशियम. म्हणजे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या 3 मूलद्रव्यांचा गट म्हणजे या डोब्रायनरची ट्रिके. मग आता सुरुवातीला आपण जर बघितलं तर लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 7, त्यानंतर सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे 23, पोटॅशियमचा आहे 39 आणि या पहिला लिथियम आणि हा पोटॅशियम ह्या दोघांची जर आपण या ठिकाणी सरासरी जर काढली तर जी सरासरी या ठिकाणी दाखवलेली आहे, उत्तर आलेलं आहे 23. हे 23 हे सोडियमच्या अणुवस्तुमानांकाबरोबर आहे. म्हणून लिथियम, सोडियम, पोटॅशियम ही डोब्रायनरची ट्रिके म्हणून संबोधली जातात. आणि अशा पद्धतीनं त्याने आणखी काही ट्रिकं त्याच्यामध्ये पाहिली. त्याच्यामध्ये एक आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन.
त्याच्यानंतर आणखी एक आहे या ठिकाणी कॅल्शियम, स्ट्रोमियम, बेरियम. तर अशा पद्धतीनं डोब्रायनरची ट्रिके ही डोब्रायनर या शास्त्रज्ञाने 1817मध्ये त्यावेळी जेवढी ज्ञात मूलद्रव्ये जी होती त्यावर त्यांनी हा वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला आहे. डोब्रायनरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर ठराविक मूलद्रव्यांमध्येच गट पाडता आले, ठराविकच ट्रिकं तयार झाली. पण इतर मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये डोब्रायनरमध्ये आपल्याला काही पाहायला मिळालेलं नाही. आणि त्यामुळं हे वर्गीकरणाचं शास्त्र थोडंसं पाठीमागं जाऊन त्याच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी मंथन करून त्या काळी आणखी एक शास्त्रज्ञ होता, तो म्हणजे न्यूलँड्स. आणि या न्यूलँडने या अष्टकाचा नियम या ठिकाणी आपल्याला शोधून काढलेला आहे. अष्टक या शब्दाचा अर्थामध्येच आपल्याला पाहायला मिळते की 8. न्यूलँडने हा इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जोडला. आणि त्यांनी त्या काळी ज्ञात असलेली सर्व मूलद्रव्ये त्याच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. याची सुरुवात सर्वात प्रथम हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली, तर त्याचा शेवट थोरियमने केला. तर हे 8 मूलद्रव्यांचे गट त्यांनी सुरुवातीला पाडलेलं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये त्याला असं दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. बघा, या ठिकाणी 8 मूलद्रव्यांचा गट तयार केला. सुरुवात हायड्रोजननं केलेली आहे, शेवट थोरियमनं केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्यासारखे आहेत असं आपल्याला पाहायला मिळते. जसं सोडियम हे लिथियमपासून 8वं मूलद्रव्य आहे, म्हणून दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. तसेच मॅग्नेशियम बेरियमची तर क्लोरीन आणि फ्लोरीनशी साधर्म्य आहे, हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकाबरोबर केलेली आहे. 8व्या आणि पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकाचा नियम असं म्हटलेलं आहे. आणि भारतीय संगीतशास्त्रामध्ये सा रे ग म प ध नी हे 7 मुख्य स्वर आहेत. आणि या समूहाला सप्तक म्हटलंय. आणि सा पासून स्वराची वारंवारिता वाढत जाऊन नी न स्वर येतो, आणि म्हणून याला न्यूलँडचे अष्टक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे दाखवले आपल्या या ठिकाणी. त्याच्यानंतर या न्यूलँडच्या अष्टकामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यातली पहिली त्रुटी आहे, हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू आहे. न्यूलँडने सर्व ज्ञात मूलद्रव्ये ही 7/8 म्हणजे 7 × 8 अशा रकान्यामध्ये 56 रकाने तयार करून त्या 56 रकान्याच्या तक्त्यामध्ये ही मूलद्रव्ये बसवलेली आहेत. त्याला आपण न्यूलँडचे ऑक्टेन असं म्हटलेलं आहे. त्या काळी ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी काही जागावर त्यांनी 2-2 मूलद्रव्ये बसवलेले आहेत. उदाहरणार्थ कोबाल्ट, निकेल, सेलेनियम, लॅथियम अशी त्या ठिकाणी बसवलेली आहे. याशिवाय त्यांनी काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एका स्वराखाली ठेवलेली आहेत. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल या धातूंना त्याने डो या स्वराखाली ठेवलं, तर क्लोरीन आणि ब्रोमीन हॅलोजन बरोबर ठेवलं. या उलट कोबाल्ट निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या फेरसला
त्याच्यापासून लांब ऑक्सिजन आणि सल्फर या अधातूबरोबर टी या स्वराखाली ठेवले आणि त्यानंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म या अष्टकाच्या नियमात बसले नाहीत आणि ह्या न्यूलँडच्या अष्टकाच्या या त्रुटी आहेत. त्यामुळं नंतरचे येणारे मूलद्रव्य शोध लागलेले आहेत त्यांना स्थान इथं नाही आहे, म्हणून न्यूलँडचे अष्टक पाठीमागं पडलं आणि हे या ठिकाणी आपल्याला इथं अष्टक ऑक्टेन हे पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर इथं संगीतातील स्वराप्रमाणे इथं मांडणी केलेली आपल्याला ठिकाणी दिसते. तर हे न्यूलँडचं अष्टक थोडंसं पाठीमागं पडलं आणि त्याच्यानंतर आणखी एक शास्त्रज्ञ आले, त्यांनी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाबद्दल माहिती मिळवली, वर्गीकरण केलं, ते म्हणजे मेंडेलीव, दिमित्री मेंडेलीव. तर दिमित्री मेंडेलीव या रशियन वैज्ञानिकाने सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली. मेंडेलीवची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे, म्हणजे एक माइलस्टोन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मेंडेलीवनं आवर्त सारणीमध्ये त्या काळी ज्ञात असलेली जवळजवळ 63 मूलद्रव्यांचं वर्गीकरण चांगल्या पद्धतीने केलं आणि हे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना मूलद्रव्याच्या चढत्या क्रमाने मांडणी केली, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. या मूलद्रव्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार आवर्त सारणीची रचना केली. आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलीवने मूलद्रव्याच्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड संयुगाचे द्रवणांक व उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म त्यांनी विचारात घेतलेले आहेत. ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते हे मेंडेलीवच्या लक्षात आलं आणि या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलीवनी पुढील आवर्ती नियमाचं प्रतिपादन केलं. तर तो हा नियम आहे, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांचे आवृत्ती फल असतात. महत्त्वाचा आहे गुणधर्म, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवृत्ती फल असतात. आणि मेंडेलीवच्या या आवर्ती सारणीतील त्यांनी जी आवर्त सारणी तयार केलेली आहे त्या उभ्या स्तंभाला त्यांनी गण असं म्हटलेलं आहे आणि आडव्या ओळी ज्या आहेत त्याला आवर्तनं असं नाव दिलेलं आहे. तर हा मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे काही गुण वैशिष्ट्य आहेत, काही गुणधर्म आहेत. त्यातलं पहिलं गुणधर्म, आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरवलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले आणि बेरिलियमला बोरानच्या अगोदर जागा देण्यात आली. दुसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी रिक्त जागा ठेवलेल्या आहेत. त्या काळी अज्ञात मूलद्रव्यांच्या जवळपास ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन अशी नावं देऊन त्यांची वस्तुमानं 44, 68 आणि 72 असतील असे दर्शवले. इतकेच नाही तर त्यांच्या गुणधर्माचे भाकीती केले आणि त्यांनी अनुक्रमे अशी नावं दिली की स्कँडियम, गॅलियम, जर्मॅनियम अशी नावं देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीवच्या भाकिताशी तंतोतंतपणे जुळले, म्हणजेच नंतरच्या काळात शोधली गेलेल्या मूलद्रव्यांना मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये जागा ठेवलेल्या होत्या. हे त्या मेंडेलीवच्या आवर्त सारणीचं महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. यानंतरचं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे मेंडेलीवच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूसाठी जागा राखून ठेवली नव्हती, परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन
इत्यादी राजवायूचा शोध लागल्यानंतर मेंडेलिवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला आणि त्यात राजवायू ठेवले. बघा, मेंडेलिवनं नंतरच्या काळामध्ये जे हॅलोजन शोधले गेले, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, या हॅलोजनला मेंडेलिवनं शून्य गणामध्ये स्थान दिलं आणि मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता हे सर्व केलं. हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिमित्री मेंडेलिव याचा कालखंड या ठिकाणी आहे 1869 ते 1872 आणि ही त्यांनी अशी आवर्त सारणी तयार केलेली आहे. उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हटलेलं आहे आणि आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्तडं असे म्हटलेले आहेत. आणि मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे काही त्रुटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये काही त्रुटी अशा आहेत की कोबाल्ट, निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिवच्या आवर्त सारणीत साशंकता होती. आणखी एक त्याच्या त्रुटी आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे मेंडेलिवने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लावला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान आणि अणुवस्तुमान भिन्न असल्यामुळं त्यांना मेंडेलिवच्या आवर्त सारणीत कशी जागा द्यायची हे एक मोठं आव्हान त्या काळी निर्माण झालं. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत या सारणीच्या नियमानुसार करता येत नव्हते. आणि म्हणून हायड्रोजनचे स्थान हायड्रोजन हा हॅलोजनशी म्हणजे गण 7 मध्ये साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे तर क्लोरीनची रेणुसूत्र F2Cl2 आहे. तसेच हायड्रोजन व अल्कधातू हा पहिल्या गणामधला अल्कधातू यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये समानता आहे. हायड्रोजन आणि अल्कधातू यांनी क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगाची रेणुसूत्र यांच्यामध्ये साधर्म्य आहे. आणि वरील गुणधर्माचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूच्या गणात म्हणजे गण 1 आणि हॅलोजनच्या गणात 7 हे ठरवता येत नाही. हे मेंडेलिवच्या आवर्त सारणीची सर्वात महत्त्वाच्या त्रुटी आहेत आणि या त्रुटीमुळं मेंडेलिवची आवर्त सारणी सुद्धा पाठीमागं पडली आणि नंतरच्या काळामध्ये आधुनिक आवर्त सारणीचा उदय झाला. आणि या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण नंतरच्या काळामध्ये आधुनिक आवर्त सारणी कशी आहे, त्याची गुणवैशिष्ट्य कशी आहेत आणि ती आधुनिक आवर्त सारणी आज मितीपर्यंत चालू आहे आणि त्याचा आपण स्वीकार केलेला आहे. मूलद्रव्यांचं वर्गीकरण आधुनिक आवर्त सारणीच्या पद्धतीनं कसं करायचं हे आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहे. तर धन्यवाद.